नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चर मध्ये आपल्याला एचआरएम मधील आपण चौथा टॉपिक पाहत होतात आणि त्या चौथा टॉपिक मधला पुढचा पॉइंट घ्यायचा आहे तो म्हणजेच काय, वेजेस ऑफ थेरी म्हणजेच मजुरीचे सिद्धांत याविषयी आपल्याला माहिती बघायची। तर यामध्ये सांगता येऊ शकते या मजुरीच्या सिद्धांतामध्ये काय, मजुरी म्हणजे काय, तर मजुरी म्हणजे एखाद्या मनुष्याने किंवा मग एखाद्या व्यक्तीने विशिष्ट कारखान्यामध्ये किंवा विशिष्ट संघटनेमध्ये कार्य केल्यानंतर त्या कार्याचा मोबदला म्हणजेच काय, मजुरी म्हणता येईल। हे लक्षात। त्यासोबतच काय हो की आता जर शारीरिक काम असेल तर त्याला त्याच्या कार्याचा मोबदला म्हणून काय भेटणार आहे, मजुरी। पण समजा बौद्धिक कार्य जर त्या व्यक्तीने केलं असेल तर बौद्धिक कार्याबद्दल त्याला काय मिळते, वेतन मिळते। म्हणजेच काय, संघटनेमध्ये किंवा उपक्रमामध्ये एखाद्या मनुष्याने किंवा व्यक्तीनं केलेल्या कार्याबद्दल त्या संघटनेच्या मालकाद्वारे किंवा व्यवस्थापकाद्वारे त्या व्यक्तीला देण्यात येणारा मोबदला म्हणजेच काय, मजुरी किंवा वेतन। मजुरी कधी, जर व्यक्ती कारखान्यामध्ये शारीरिक काम करत असेल तर मजुरी, आणि जर तो व्यक्ती बौद्धिक काम करत असेल तर त्याला जे काही मालकाद्वारे किंवा व्यवस्थापकाद्वारे त्याच्या कार्याचा मोबदला म्हणून जो काही मिळत आहे त्याला काय म्हणता येऊ शकतो, तर वेतन। हे लक्षात या ठिकाणी सांगता येऊ शकते। तसंच कामगारांना त्यांच्या कार्याचा मोबदला म्हणून किंवा कामगारांना त्यांच्या परिश्रमाचा मोबदला म्हणून मजुरी किती प्रमाणात देण्यात यावी याविषयी वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या काळामध्ये या मजुरीचं शोधण्याविषयी काय सिद्धांत मांडलेले आहे आणि त्या सिद्धांताद्वारे त्यांनी सांगितलेलं आहे की संबंधित कामगारांना किंवा मग कर्मचारी वर्गांना त्यांच्या कार्याचा मोबदला किती प्रमाणात देण्यात यावा याविषयी या विचारवंतांनी आपल्या सिद्धांताद्वारे माहिती सांगितलेली आहे। कामगारांच्या गरजा भागवण्याचा खर्च, त्यासोबतच किमान राहणीमानाचा खर्च, उत्पादकता, कार्याचे स्वरूप इत्यादी घटक विचारात घेऊन मजुरीचं शोधन किती प्रमाणात व किती दरानं असावं हे या सिद्धांताद्वारे या वेगवेगळ्या विचारवंतांनी मांडलेलं आहे। त्यानंतर पुढे सांगता येऊ शकते काय, या मजुरीचे सिद्धांत। तर या मजुरीचे काही सिद्धांत देण्यात आलेले आहेत। त्या सिद्धांतापैकी आपल्या सिलेबसला एकूण 4 सिद्धांत देण्यात आलेले आहेत। ते म्हणजेच कोणते, तर एक आहे निर्वाह किंवा उपजीविकेचा सिद्धांत, निर्वाह किंवा उपजीविकेचा सिद्धांत। त्यानंतर दुसरा आहे मजुरी निधी सिद्धांत। त्यानंतर तिसरा आहे सौदेबाजीचा सिद्धांत। त्यानंतर चौथा आहे तुलनात्मक लाभाचा सिद्धांत। हे लक्षात। तर असे 4 सिद्धांत दिलेले आहेत या मजुरी विषयक। तर आपण त्यामधला पहिला सिद्धांत आपण आता घेणार आहात, तर तो म्हणजेच काय, निर्वाह सिद्धांत। त्यालाच म्हणता येईल काय, सबसिस्टन्स थेरी। सबसिस्टन्स थेरी त्यामध्ये सांगता येऊ शकते काय की हा सिद्धांत कोणता, निर्वाह किंवा उपजीविकेचा सिद्धांत डेव्हिड रिकार्डो याने विकसित केलेला आहे किंवा दिलेला आहे। हे लक्षात। हा सिद्धांताचा जर कालावधी विचारात घेतला तर तो सिद्धांताचा कालावधी सांगता येऊ शकतो 1772 ते 1823 या दरम्यान हा सिद्धांत डेव्हिड रिकार्डो यांनी मांडलेला होता। त्यासोबतच यामध्ये सांगता येऊ शकते काय की या सिद्धांतास आयर्न लॉ ऑफ वेजेस असे देखील म्हणतात या सिद्धांतास, बरं का। त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते यामध्ये काय, या सिद्धांताचा केंद्रबिंदू कोणता, या सिद्धांताचा जर विचार केला तर हा सिद्धांत कशावर अवलंबून आहे, तर कामगारांच्या गरजावर, उपजीविकेवरती। हे लक्षात। म्हणून
या सिद्धांताचा केंद्रबिंदू काय? उपजीविका, कामगारांच्या किंवा मग कर्मचाऱ्यांच्या उपजीविका व गरजा व्यवस्थित होईपर्यंत मजुरी देणे व ती मजुरी काय स्थिर ठेवणे. हे लक्षात. कोणता? हा निर्वाह सिद्धांत कामगारांच्या उपजीविका किंवा गरजांच्या बाबतीत असून त्यांची गरज जी काही आहे ती पूर्ण होईपर्यंत त्या मजुरीचा दर स्थिर ठेवणे. हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय? वेळोवेळी किंवा विशिष्ट कालावधीनंतर उपजीविकेचा खर्च किमान किती असावा याचा शोध घेणे सुद्धा आवश्यक असते. म्हणजे काय? मनुष्याच्या किंवा माणसाच्या गरजा ह्या बदलत असतात. हे लक्षात. मग संबंधित मजूर किंवा कामगार कारखान्यामध्ये काम केल्यानंतर त्यांच्या ज्या काही उपजीविका आहेत किंवा ज्या काही गरजा आहेत त्या बदलत असतात. मग त्या बदलणाऱ्या गरजांचा देखील आढावा किंवा मग वेळोवेळी काय विचार घेतला पाहिजे किंवा विचार केला पाहिजे. हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते कामगारांच्या जेवढ्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करता येतील एवढी त्या कामगारांना मजुरी देण्यात यावी. ती मजुरी त्यांच्या उपजीविकेचा जेवढा खर्च आहे त्यापेक्षा कमी नसावी हे या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. कोण? डेव्हिड रिकार्डोनं. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय? या सिद्धांतात असे सांगितलेले आहे की कार्यपरिस्थिती बदलली असता, संघटनेमध्ये काही बदल झाले असता, हे लक्षात, तेव्हा मजुरांचे किंवा कामगारांची जी काही त्यांना मजुरी देण्यात येणार आहे त्या मजुरीमध्ये बदल करता येणार नाही किंवा मग बदल केला जात नाही. या सिद्धांतामध्ये असं सांगितलेलं आहे की संघटनेमध्ये काही बदल झाले असता किंवा कार्यात बदल झाला असता किंवा कार्याचं स्वरूप बदललं असता, कामगारांना किंवा मग जे काही एम्प्लॉई आहेत त्यांना जे काही त्यांच्या कार्याचा मोबदला म्हणून जो काही मोबदला देण्यात येत आहे तो मोबदला स्थिर असला पाहिजे आणि कायम स्थिर ठेवला पाहिजे. हे लक्षात. हे सांगितलेलं आहे. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय? मागणी व पुरवठा यांच्यात वाढ झाली किंवा घट झाली. म्हणजे मागणी वाढली किंवा मग पुरवठा वाढला किंवा मग मागणी कमी झाली, पुरवठा कमी झाला किंवा मग मागणी कमी, पुरवठा जास्त, पुरवठा कमी मागणी जास्त, असं असलं तरी मजुरीचा दर हा स्थिर किंवा मग एक समान किंवा मग कायमस्वरूपी एकच असावा हे सांगितलेलं आहे. कारण हा सिद्धांत पूर्णतः कशावर अवलंबून आहे तर कामगारांच्या उपजीविकेवरती किंवा कामगारांच्या निर्वाहावरती किंवा कामगारांच्या गरजावरती. जेवढी गरज आहे तेवढं त्यांना काय त्यांच्या कार्याचा मोबदला देणं, अतिरिक्त काही देण्याची आवश्यकता नाही हे या सिद्धांताद्वारे सांगितलेलं आहे. त्यासोबतच पुढे काय? या सिद्धांताचे काही गृहीते दिलेले आहेत, अझम्पशन्स. त्यामध्ये पहिलं गृहीत बघा. या सिद्धांतात कामगारांची किंवा श्रमिकांची गरज लक्षात घेतली जाते, त्या गरजेनुसार त्यांना मजुरी स्थिर स्वरूपात देण्यात येते. काय सांगितले पहिलं अझम्पशन? की बाबा संघटनेमध्ये किंवा उपक्रमामध्ये कामगारांची गरज किती आहे तेवढीच गरज लक्षात घेतली जाते आणि त्या गरजेनुसार जेवढे कामगार लागणार आहेत तेवढेच कामगार हायर केले जातात किंवा मग घेतले जातात आणि त्यांना स्थिर स्वरूपामध्ये एक समान त्यांना मजुरी देण्यात येते. हे एक सांगितले. दुसरं गृहीत बघा. मजुरी वाढली असता कामगार वाढतात व मजुरी कमी केली असता कामगार कमी होतात म्हणून मजुरी स्थिर राहते. काय म्हटले बघा? संघटनेमध्ये काय केलं जातं या सिद्धांताद्वारे सांगितलेलं आहे. मजुरी स्थिर ठेवण्याचं कारण म्हणजे की मागणी, एक मिनिट, मजुरी वाढली असता, आता मजुरी जर वाढली, समजा एखाद्या संघटनेमध्ये जर मजुरी दिली म्हणजे कार्याचा मोबदला पगार किंवा वेतन किंवा मजुरी जास्त देऊ राहिली तर सर्वच लोक तिथं जातील की. हे लक्षात. म्हणजे मजुरी वाढली असता मजुरांची संख्या वाढल म्हणजेच कामगारांची संख्या वाढल. हे लक्षात. आणि जर मजुरी कमी झाली असता
कामगार किंवा मजूर काय म्हणतील, किंवा संघटना काही आम्ही कार्य करून आम्हाला आमच्या कार्यानुसार व्यवस्थित मोबदला देत नाही, मग अशा वेळेस ते कमी होतात. म्हणजेच जेव्हा मजुरी वाढते तेव्हा काय होते, कामगारांची संख्या वाढते, आणि जेव्हा मजुरी कमी होते तेव्हा कामगारांची संख्या कमी होते. त्यासोबतच काय, जर मजुरी वाढली तर सर्वच लोक काय मजुरीचंच काम करतील ना. अर्थव्यवस्थेमध्ये जे काही लोक समाजामध्ये किंवा मग कार्यरत आहेत मनुष्यबळ, जर मजुरी जर जास्त भेटू लागली तर दुसऱ्या क्षेत्रातले बी व्यक्ती तिथे येतील ना. या सिद्धांतामध्ये काय सांगितलंय, जर मजुरीचं प्रमाण जर जास्त ठेवलं तर सर्वच लोक काय तिथं काम करण्यासाठी येतील, हे सांगितले. पण जर समजा मजुरी जर कमी असेल तर काय म्हटले, मजुरी कमी आहे म्हणून लोक निघून जातील. म्हणून या ठिकाणी काय सांगतात डेव्हिड रिकार्डो या सिद्धांताच्या माध्यमातून, की मजुरी ही जास्त बी नसावी आणि कमी बी नसावी, ही स्थिर स्वरूपामध्ये असावी. आणि ती स्थिर स्वरूपामध्ये कशी असावी, की संबंधित कर्मचारी, कामगार किंवा मजूरदार यांची गरज किंवा उपजीविका पूर्ण होईल एवढीच असावी, हे या ठिकाणी सांगतात. त्यानंतरचं पुढलं बघा, अझम्पशन किंवा गृहीते. मजुरीचा किमान दर निश्चित असतो. या सिद्धांतामध्ये काय सांगितलेलं आहे, मजुरीचा किमान दर निश्चित असतो. म्हणजे जेवढं कर्मचारी किंवा कामगार लागणार आहेत तेवढेच हायर केले जातात, आणि त्यांना जो काही मोबदला कार्याचा देण्यात येतो तो हा काय निश्चित असतो, हे सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे श्रमिकांची मागणी स्थिर राहते. यामध्ये काय सांगितलेलं आहे, पुढलं अझम्पशन, की जे काही कामगार वर्ग आहे किंवा मग लेबर आहे, हे लेबर यांची डिमांड कंपनीकडून किंवा उपक्रमाकडून कशी असते, ही स्थिर स्वरूपात असते. हे लक्षात, जास्तीची डिमांड केली असता मग जास्तीचा मोबदला द्यावा लागतो, त्यांना माहित आहे. श्रमिक कमी असले, डिमांड जास्त असले तर त्यांना वेतन जास्त द्यावं लागतंय. लेबर जास्त असतील तर तिथं कमी मोबदला देऊनही चालते. पण ह्या सिद्धांतामध्ये काय सांगितलेलं आहे, की श्रमिकांची जी काही संख्या आहे, मग श्रमिक जे काही उपक्रमामध्ये घेतले जाणार आहेत त्यांची मागणी कशी असणार आहे, हे स्थिर असणार आहे. कशाची, उपक्रमाची किंवा संघटनेची कामगारांच्या बाबतीत मागणी, कामगारांची मागणी ही स्थिर राहते. त्यासोबतच उद्योगामध्ये घटत्या प्रमाणाचा सिद्धांत लागू होतो. आता उपक्रम किंवा संघटनेमध्ये काय, आता घटत्या प्रमाणाचा सिद्धांत माहित आहे, डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. डिमिनिशिंग युटिलिटी माहित आहे ना तुम्हाला, घटत्या उपयोगितेचा सिद्धांत. त्यामध्ये काय होतंय, आपल्याला समजा एखाद्या ऍपल पासून जेवढी उपयोगिता मिळते, पहिल्या ऍपल पासून जास्त उपयोगिता, दुसऱ्या ऍपल पासून कमी, त्यापेक्षा कमी उपयोगिता, तिसऱ्यापासून त्यापेक्षा कमी, चौथ्यापासून त्यापेक्षा कमी, बरोबर. तसंच काय सांगितलेलं आहे, की या निर्वाह सिद्धांतामध्ये जसं सुरुवातीला काय उत्पादन जास्त असेल तेव्हा जास्त मागणी श्रमिकांची असते. उत्पादन कमी झालं कारण वस्तू बाजारात आली, बाजारामध्ये वस्तूला मागणी कमी कमी होऊ लागली तर श्रमिकांची संख्या कमी कमी करावी लागते. मग तिथं काय संघटनेला कामगारांची किंवा श्रमिकांची गरज तिथं कशी आहे, कमी कमी होत चाललेली आहे ना. म्हणून इथं काय सांगता येईल, की संघटनेला किंवा उपक्रमाला कामगारांच्या बाबतीत घटत्या उपयोगितेचा सिद्धांत इथं काय या उद्योगामध्ये उपयोगी पडतो, हे सांगितलेलं. अशा पद्धतीनं थोडक्यात हा पहिला सिद्धांत म्हणजेच काय निर्वाह सिद्धांत किंवा उपजीविकेचा सिद्धांत सांगता येऊ शकतो. त्यानंतर दुसरा सिद्धांत बघा कोणता, मजुरी निधी सिद्धांत. त्यालाच म्हणता येईल वेजेस फंड थेरी. त्यामध्ये सांगता येऊ शकते काय, की हा मजुरी निधी सिद्धांत ऍडम स्मिथ यांनी दिलेला आहे किंवा मग ऍडम स्मिथ यांनी हा सिद्धांत विकसित केलेला आहे. आणि याचा जर कालावधी बघितला या सिद्धांताचा तर तो सांगता येऊ शकतो काय, की 1723 ते 1790 या दरम्यान हा सिद्धांत आपल्याला अभ्यासता येऊ शकतो किंवा सांगता येऊ शकतो, हे लक्षात. त्यासोबतच काय, की आपण अगोदरचा जो सिद्धांत बघितला मजुरी विषयी कोणता, की निर्वाह सिद्धांत, त्यामध्ये काय सांगितले, की फक्त कामगारांच्या कुटुंबाचा किंवा मग त्या कामगारांच्या उपजीविकेचाच विचार केलाय, गरजांचाच विचार केलेला आहे फक्त. म्हणजे गरज
कोणती मूलभूत गरज म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा एवढ्याच गरजांचा किंवा उपजीविकेचा विचार केलाय आणि त्यांना मजुरी देण्यात यावी ही स्थिर स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे. बरोबर. त्यामध्ये कामगारांच्या कुटुंबाचा किंवा कामगारांचा सुखाचा किंवा मग सुखी जीवनाचा विचार केला नाही. हे लक्षात. फक्त गरजच विचारात घेतली. इतर त्यांचं आनंददायी जीवन जगण्यासाठी काही बाबी विचारात घेतलेल्या नाहीत. बरोबर. त्या सर्व बाबी कशात विचारात घेतल्यात मग ह्या मजुरी निधी सिद्धांतामध्ये. आता ह्या मजुरी निधी सिद्धांतामध्ये काय सांगितलेलं आहे की संघटनेने किंवा उपक्रमाने संबंधित मजुरांना मजुरीचं शोधन करण्यासाठी काय केलं पाहिजे, अगोदरच. कधी? मजुरीचं शोधन करण्या अगोदरच निधी तयार करायला पाहिजे. कोणता निधी? मजुरीसाठी मजुरी निधी म्हणून सरप्लस मधून विशिष्ट रक्कम अगोदरच बाजूला काढून किंवा मग बचत करून काय निधी तयार करावा. कशासाठी? मजुरीचं शोधन करण्यासाठी. हे या सिद्धांतामध्ये सांगितले. नावातच आहे मजुरी निधी सिद्धांत. म्हणजे कामगारांना कामाचा मोबदला म्हणून मजुरी देण्यासाठी संघटनेनं किंवा उपक्रमाने अगोदरच काय सरप्लस किंवा मग लाभातून किंवा मग बचतच्या माध्यमातून विशिष्ट स्वरूपामध्ये स्वतंत्रपणे निधी तयार करून घ्यावा आणि त्या निधीतूनच काय कामगारांना त्यांच्या कामाचा मोबदला द्यावा किंवा मजुरीचं शोधन त्या कामगारांना करावं असं सांगितले. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, संबंधित कामगारांना त्यांच्या कार्याचा मोबदला हा मजुरी निधी या माध्यमातूनच देण्यात येतो. हे लक्षात. तसंच पुढे सांगता येऊ शकते काय की बघा, मजुरीसाठी राखीव निधी उपलब्ध असावा व तो कामगारांच्या संख्येनुसार व पात्रतेनुसार तो निधी समानतेच्या तत्वावर कामगारांमध्ये विभागलेला किंवा मजुरीच्या स्वरूपामध्ये विभागून दिला जावा. काय सांगितले की आता जो निधी संघटनेमध्ये किंवा उपक्रमामध्ये तयार करण्यात येणार आहे, कशासाठी? ऍडम स्मिथ काय म्हणतात की संबंधित मजुरांना जर मजुरीचं शोधन करायचं असेल तर तुम्ही काय करा, विशिष्ट सरप्लस मधून किंवा मग विशिष्ट रक्कम बचतीच्या माध्यमातून स्वतंत्र फंड तयार करा आणि त्या फंडला नाव द्या काय, वेजेस फंड म्हणून. आणि त्या वेजेस फंड मधूनच काय करा की तुम्ही त्या कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्याचा मोबदला द्या हे सांगितले. तसंच पुढे काय सांगितले, आता हे जे काही राखीव निधी म्हणजे फंड म्हणजे काय, राखीव निधीच आहे ना. जो काही राखीव निधी तयार केलेला आहे बचतीच्या माध्यमातून, त्या बचतीच्या माध्यमातून जर आपल्याला कामगारांचं किंवा मजुरांचं जर मजुरीचं शोधन करायचं असेल तर ते कसं शोधन करा म्हटले, तर कामगारांच्या संख्येनुसार किंवा त्यांच्या पात्रतेनुसार किंवा समानतेच्या तत्वावर इक्वल बेसिसवर काय करा म्हटलंय, ते त्यांच्यामध्ये विभागून त्या कामगारांना द्या म्हटले असं सांगण्यात आले किंवा विभागण्यात यावं हे सांगितलेलं आहे. हे लक्षात. आता हे मजुरीचं निर्धारण कसं केलं जाते ते थोडक्यात बघा. तर मजुरीचे निर्धारण कोणत्या मजुरी निधी सिद्धांतामध्ये मजुरीचं निर्धारण करते वेळेस काही बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत किंवा मग काही बाबी विचारात घ्याव्या लागतात. त्यामध्ये नंबर 1 श्रमिकांची मागणी. आता श्रमिकांची मागणी म्हणजे लेबर डिमांड. ऑर्गनायझेशनला काम करण्यासाठी किंवा मग कार्यासाठी किती लेबर लागणार आहे, किती लेबर फोर्स लागणार आहे याची श्रमिकांची मागणी किती आहे आणि आपल्याकडे फंड किती आहे जो वेजेस फंड म्हणून आपण तयार केलेला आहे हे विचारात घेतलं पाहिजे. त्यानंतर पुढली बाब, कामगारांना जो काही मोबदला देण्यात येत आहे तो फंड तयार करून देण्यात यावा. काय सांगितले की कामगारांना जो काही मोबदला देण्यात येणार आहे त्यांच्या कार्याबद्दल तो काय फंड तयार करावा स्वतंत्रपणे आणि त्याला नाव द्या वेजेस फंड आणि त्यामधूनच त्या फंडामधूनच त्यांना काय मजुरीचं शोधन करावं हे सांगितलेलं आहे. तसंच फंड हा सेव्हिंग मधून तयार केलेला असावा. काय म्हटले, निधी हा कसा तयार केलेला असावा, सेव्हिंगच्या माध्यमातून तयार केलेला असावा. आता हा सेव्हिंग हा फंड फक्त तयार करा म्हणले, कुठून तयार करा म्हणले हे सांगितलेलं नाही. हे लक्षात. त्यानंतर पुढे सांगता येऊ शकते काय, जेवढा निधी जास्त, हे लक्षात, तेवढं तुम्ही काय करू शकता की त्या निधीवरून
तुम्ही तुमच्या कामगारांची डिमांड आणि त्या कामगारांना जे काही मजुरीचा दर देण्यात येणार आहे तो मजुरीचा दर निश्चित करता येऊ शकतो. म्हणजे फंडवरून किंवा मग मजुरीच्या निधीवरून मजुरीची मागणी आणि मजुरीचा शोधण्याचा दर निर्धारित केला जातो, हे एक सांगितलेलं आहे. त्यासोबतच जेवढा निधी जास्त, हे लक्षात, तेवढी काय मजुरी जास्त. जेवढा निधी कमी तेवढी मजुरी कमी, जेवढा निधी जास्त तेवढी मजुरांची मागणी तुम्ही करू शकता, हे लक्षात, आणि त्यांना मजुरी जास्त देऊ शकता. पण मजुरी संबंधित निधीत तुम्ही जर कमी असेल तुमच्याकडे तर तुम्ही काय मागणी पण तिथं मजुरांची कमी करू शकता. आणि त्यासोबतच त्यांना जो काही मोबदला देणार आहात मजुरीच्या दराच्या माध्यमातून तो कमी असणार आहे, हे एक या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर हा झाला काय दुसरा काय मजुरीचा बाबतीत सिद्धांत, तो म्हणजेच काय मजुरी निधी सिद्धांत. यामध्ये काय सांगितले, जे काही मजुरीचं शोधन करण्यात येणार आहे ते कशा माध्यमातून करा, एक निधी स्वतंत्रपणे तयार करा मजुरी बाबतीत आणि त्या माध्यमातून किंवा त्याच्यातून तुम्ही ते पेमेंट करा मजुरांना, हे सांगितलं. त्यानंतर या मजुरी सिद्धांतामधील तिसरा मजुरीचा सिद्धांत सांगता येऊ शकतो काय सौदेबाजी सिद्धांत किंवा मग बार्गनिंग थेरी. तर यामध्ये सांगायचं झालं तर हा सौदेबाजीचा सिद्धांत किंवा बार्गनिंग थेरी जॉन डेव्हिडसन यांनी विकसित केलेली आहे किंवा दिलेली आहे. 1914 च्या दरम्यान हा थेरीचा सिद्धांत दिलेला आहे. त्यासोबतच पुढे सांगायचं झालं या सिद्धांतामध्ये तर हे जे काही बार्गनिंग थेरी आहे, हे बार्गनिंग थेरी म्हणजेच काय कामगार व मालक यांच्यामध्ये काय होते सौदेबाजी होत असते. कशा बाबतीत मजुरी बाबतीत. आणि कामगार व मालक यांच्यामध्ये सौदेबाजी होऊन मजुरीचा दर निर्धारित केला जातो, हे लक्षात. त्यालाच काय म्हणायचं सौदेबाजी सिद्धांत. काय केलं जाणार या सौदेबाजी सिद्धांतामध्ये मजुरीचं निर्धारण कसं होणार आहे तर ट्रेड युनियन असणार आहेत किंवा मग लेबर युनियन असणार आहेत, हे लक्षात. मग हे कामगार संघटना असणार आहेत आणि उपक्रम किंवा मग मालक असणारे यांच्यामध्ये काय होते सौदेबाजी होते, हे लक्षात. म्हणजे काय बार्गनिंग होत असते. जसं आपण दुकानावर जातो भाजी मार्केटमध्ये, भाजी 5 रुपये किलो म्हणलं की आपण काय म्हणतो 4 रुपये द्या, बार्गनिंग करत असतो. किंवा मग 100 रुपयाची वस्तू आपण 90 रुपयाला घेण्यासाठी बार्गनिंग करत असतो, म्हणजे कमी किमतीला बार्गनिंग होत असते. तो म्हणतो 100च द्या, तुम्ही म्हणता 90लाच द्या, बार्गनिंग सुरू होते, हे लक्षात. तसंच काय केलं जाते संघटनेमध्ये कामगारांना जे काही मजुरी निर्धारित होणार आहे ही या माध्यमातून काय होत असते निर्धारित होत असते. कशाच्या माध्यमातून या बार्गनिंग पॉवरच्या माध्यमातून किंवा मग सौदेबाजीच्या माध्यमातून जेव्हा मजुरीचं निर्धारण केलं जाते त्याचा समावेश या सौदेबाजीच्या सिद्धांतामध्ये होत असतो. तसंच सांगता येऊ शकते पुढे काय जेव्हा कामगारांची किंवा मग कामगार संघटनांची बार्गनिंग पॉवर स्ट्रॉंग असते तेव्हा काय होते मजुरीचं प्रमाण जास्त असते किंवा मजुरी त्यांना जास्त प्रमाणात मिळते, हे लक्षात. जेव्हा कामगार संघटना किंवा कामगार असतात ते काय करतात बार्गनिंग करतात. बार्गनिंग म्हणजे संघटनेला सांगतात तुम्ही जर आम्हाला एवढे वेतन दिलं तरच आम्ही करू, नसता आम्ही चालू दुसऱ्या ठिकाणी. संघटनेला गरज असते, हे लक्षात. काय की बाबा ते जर मॅन पॉवर जर गेलं तर आपलं कार्य कार्य पूर्ण कोण करणार आहे, हे लक्षात. मग अडचण येते. म्हणून त्या ठिकाणी जर बार्गनिंग पॉवर जर लेबर युनियनची जास्त असेल कामगारांची जास्त असेल तर तिथं जास्त मजुरीचं शोधन मालकाद्वारे करण्यात येते. किंवा मग जेव्हा कामगार संघटनांची बार्गनिंग पॉवर स्ट्रॉंग असते तेव्हा मजुरीचं प्रमाण जास्त असते. पण त्याच्या उलट किंवा विरुद्ध जर विचारात घेतलं जेव्हा कामगारांची संख्या जास्त असेल उपक्रम जे काही आहे किंवा मग संघटनेला समजा
कर्मचाऱ्यांची गरज 100 लागणार आहे आणि तिथं जर समजा 500 असतील तर बार्गेनिंग पॉवर कुणाच्या हातात जाते? मालकाच्या हातात, संघटनेच्या हातात जाते, ऑर्गनायझेशनच्या हातात जाते. का? त्यांना माहित आहे मला 100 व्यक्ती लागणार आहेत, माझ्या समोर 500 आहेत. मग मी कोणत्याही व्यक्तीला घेईल माझ्या मनाप्रमाणे. माझ्या हातात बार्गेनिंग पॉवर आहे, माझी पॉवर तिथं स्ट्रॉंग आहे असं मालक विचारात घेतो किंवा संघटना विचारात घेते ही बाब. आणि ही बाब विचारात घेऊन काय करते? मग तिथं बार्गेनिंग पॉवरच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना हायर केलं जाते. आणि जेव्हा मालकांची किंवा संघटनेची बार्गेनिंग पॉवर स्ट्रॉंग किंवा जास्त असते तेव्हा मजुरीचं प्रमाण कमी असते. कळालं का? कारण तिथं लेबर फोर्स जास्त असणार आहे. कर्मचारी काम करण्यासाठी लोक जास्त मिळणार आहेत. मग लोक जर जास्त असतील तर तिथं त्यांना जे काही मोबदला देण्यात येणार आहे ते कमी असणार आहे. हे लक्षात, हे या ठिकाणी सांगता येऊ शकतो. म्हणजेच काय? जेव्हा युनियन, कोणते लेबर युनियनचे जर बार्गेनिंग पॉवर जास्त असेल तर मजुरीचं शोधन जास्त, संघटनेचं बार्गेनिंग पॉवर जर जास्त असेल तर मजुरीचं प्रमाण कमी. मग आता हे जेव्हा सौदेबाजी होते, बार्गेनिंग होते, त्यावरून जेव्हा निर्धारण केलं जाते मजुरीचं, त्यालाच म्हणायचं काय? सौदेबाजीवरून मजुरीचं निर्धारण. हे या सिद्धांतामध्ये सांगितले कोण? जॉन डेव्हिडसन यांनी. त्यासोबतच त्यामध्ये सांगता येऊ शकते पुढे बघा, बार्गेनिंग वरून मजुरी निर्धारित केली जात असते. जेवढी कामगार संघटनांची सौदेबाजी विषयक शक्ती जास्त असते तेवढी मजुरीचं प्रमाण जास्त असते. त्या उलट जेव्हा कंपनीच्या मालकाची सौदेबाजी विषयक शक्ती जास्त असते म्हणजेच पॉवर, तेव्हा मजुरीचं प्रमाण कमी असलेला आपणास सांगता येऊ शकतो. हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते का यामध्ये की जे काही कामगार व मालक यांच्यामधील सौदा क्षमतेनुसार मजुरी ठरत असते. काय सांगितले? की मालक किंवा मग उद्योजक आणि कामगार यांच्यामध्ये काय सौदा क्षमतेवरून, सौदा जो काही होत असतो, हे लक्षात, सौद्यालाच काय म्हणता येईल? गुत्ते देणे, थोडक्यामध्ये बार्गेनिंग. हे लक्षात. त्यावरून जेव्हा मजुरीचं निर्धारण केलं जाते त्याला म्हणायचं सौदेबाजीवरून नुसार मजुरीचं निर्धारण. त्याच पुढे सांगता येऊ शकते काय? उद्योजकास कामगारांची गरज नसल्यास कामगारांच्या परिस्थितीचा अधिक लाभ घेऊन शक्य तितकी कमी मजुरी देऊन श्रम मिळवावे लागते. काय म्हटले हो? बघा, जर संघटनेला किंवा उपक्रमाला गरज नाही कामगारांची जास्त प्रमाणात, कारण 100 पाहिजेत 500 आहेत, मग अशा वेळेस काय केलं जाते? लोकांची गरज तिथं असते जास्त, कामगारांची गरज काम करण्याची जास्त असते. मग अशा वेळेस तिथं काय केलं जाते की ते उद्योजक किंवा मग संघटना किंवा मग उपक्रम त्या कामगारांना घेतो कामासाठी आणि आपल्या मनानुसार त्यांना वेतन देत असतो किंवा मजुरी देत असतो. मग तिथं काय? बार्गेनिंग पॉवर मालकाच्या हातात आहे, मी सांगितलं अगोदरच. मग मजुरीचं प्रमाण कमी होते आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त काम करून घेतलं जाते. हे एक या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबतच काय? कामगारांची संख्या कमी असेल म्हणजे कंपनीला लागणारे, समजा उपक्रमाला लागणारे 500 कामगार आणि उपलब्ध आहेत मार्केटमध्ये किंवा मग कामगारांची संख्या आहे 100 उपलब्ध. आता 500 लागणार आहेत पण 500 नाहीत, 100च आहेत. मग अशा वेळेस काय होते? बार्गेनिंग पॉवर कुणाच्या हातात जाते? कामगारांच्या हातात जाते. ते काय म्हणतात? तुमची गरज आहे, तुम्हाला जर तुम्हाला जर तुमचं काम करून घ्यायचं असेल तर आम्हाला आमच्या मनानुसार पगार द्या, वेतन द्या, मजुरी द्या. नसता आम्ही ठीक आहे, नाही करणार का, आम्ही दुसऱ्या ठिकाणी बघू. मग तेव्हा कंपनीची उपक्रमाची गरज आहे जास्त, म्हणून तेव्हा त्यांना मजुरीचं प्रमाण जास्त असते. हे लक्षात. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते काय? कामगार आणि उद्योजक यांच्यामध्ये जे काही सौदा होतो आणि त्या सौदा क्षमतेवरून जेव्हा मजुरीचं निर्धारण केलं जाते तेव्हा त्याला काय म्हणायचं की सौदेबाजीवरून मजुरीचं निर्धारण. हे कोण सांगितलेलं आहे? हे सिद्धांत याविषयी कोण मांडलेला आहे? तर जॉन डेव्हिडसन यांनी मांडलेला आहे. त्यानंतरचा
पुढला आणि शेवटचा सिद्धांत सांगता येऊ शकतो या मजुरी सिद्धांतामधील, तो म्हणजेच काय की तुलनात्मक लाभाचा सिद्धांत, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणता येईल कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेजेस थिअरी. याची मांडणी कोण केलेली आहे या कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेजेस थिअरीची? तर आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रातील अर्थतज्ञांनी काय केलेलं आहे की या सिद्धांताविषयी एक माहिती दिलेली आहे आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे की बाबा ज्या उद्योगामध्ये मजुरीचा खर्च हा लक्षणीय असतो किंवा जास्तीत जास्त असतो, त्याचा प्रभाव कशावर पडत असतो? तर त्याचा प्रभाव हा एकूण परिव्यय किंवा मग टोटल कॉस्टवर पडत असलेला आपणास दिसून येऊ शकतो. यासाठी काय करत असतात उद्योजक? मजुरी जास्त जात असल्यामुळं टोटल कॉस्टवर परिणाम होत आहे. मग अशा वेळेस इंडस्ट्रियलिस्ट काय करतात? ज्या ठिकाणी स्वस्त दरामध्ये लेबर पॉवर आहे किंवा मग श्रमशक्ती उपलब्ध आहे त्या ठिकाणी ते जातात, तिथं उद्योगाची स्थापना करतात आणि आपली जे काही संघटनेची उद्दिष्टे आहेत ते पूर्ण करतात. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, जेव्हा मजुरीचं प्रमाण अधिक असते, मग अधिक जर असेल तर एकूण कॉस्ट मध्ये जे काही टोटल कॉस्ट म्हणजे एकूण परिव्यय असतो त्याच्यामध्ये वाढ होत असते आणि त्याच्यावर प्रभाव पडतो जर वेजेस जर जास्त असतील तर. हे लक्षात. मग अशा वेळेस काय होते, उद्योजक काय विचार करतात की बाबा मजुरीचा या ठिकाणी खर्च जास्त होईल, मग ते काय करतील, ज्या ठिकाणी लेबर पॉवर किंवा मग लेबर फोर्स उपलब्ध आहे, मॅन पॉवर उपलब्ध आहे, त्या ठिकाणी काय जातील आणि स्वस्त दरामध्ये तिथले कर्मचारी किंवा कामगार त्यांच्या कार्यामध्ये घेतील आणि त्यांना कमी प्रमाणामध्ये मजुरी देतील. हे लक्षात. तसंच एक झालं कुणाच्या बाबतीत, उद्योजकाच्या बाबतीत. मजुरीचं शोधन जास्त होईल, टोटल कॉस्ट वाढत आहे किंवा टोटल कॉस्टवर त्याचा परिणाम दिसून येत आहे, म्हणून इंडस्ट्रियलिस्ट कोणत्या ठिकाणी जाणार, जिथं लेबर जास्त आहे तिथं जाणार आणि इंडस्ट्री स्थापन करणार. हे झालं. आणि स्वस्त दरामध्ये तिथले काय कर्मचारी किंवा कामगार हायर करणार. आता कामगार काय करतात, ज्या ठिकाणी जास्त मजुरी आहे त्या ठिकाणी काय ते जातात आणि ज्या ठिकाणी मजुरीचं प्रमाण जास्त उपलब्ध आहे ते त्या ठिकाणी काम करतात. एक पहिली गोष्ट उद्योजकाच्या दृष्टिकोनातून मजुरी जास्त, टोटल कॉस्ट जास्त, म्हणून जिथं स्वस्त आहेत लेबर तिथं जाणार आणि स्वस्त दरात कर्मचारी हायर करणार. कामगार काय करणार, जिथं जास्त मजुरी आहे तिथं जाणार, तिथं काम करणार आणि जास्त मजुरी घेणार. हे लक्षात. म्हणून या ठिकाणी काय करावं लागेल की दोन्ही प्रकारच्या गतिविधीमध्ये जो काही बदल किंवा मग ज्या काही गतिशीलता दिसत आहे दोन्ही कोणाकोणामध्ये, उद्योजक आणि कामगारांमध्ये, ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्यावरून काय मजुरीचे दर निश्चित होत असतात. कशावरून मजुरीचे दर निश्चित होतात, तर मागणी आणि सप्लाय. हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते बघा काय, स्वस्त दराने कामगार उपलब्ध होणे हा घटक उद्योग क्षेत्रात खूप प्रभावी ठरत आहे. म्हणजेच काय, जर स्वस्त कमी पैशात जर उद्योग संस्थेमध्ये काम करण्यासाठी जर श्रमशक्ती उपलब्ध होत असेल तर हा अतिशय चांगला घटक आहे, प्रभावी घटक आहे. हे लक्षात. कुणाच्या दृष्टिकोनातून, संघटनेच्या दृष्टिकोनातून. तुलनात्मक मजुरीचे दर आणि स्वस्त मजुरांचे प्रमाण, हे लक्षात, या दोन्ही बाबी विचारात घेणं आवश्यक आहे. त्याच काय सांगितलेलं आहे की हे तुलनात्मक लाभाचा सिद्धांतामध्ये काय सांगता येते की किमान मजुरी, त्यासोबतच कामगारांच्या गरजा किंवा मग उपजीविका, तसंच सौदेबाजी विषयक या सर्व घटकांचा विचार या तुलनात्मक लाभाच्या सिद्धांतात करण्यात येतो. हे लक्षात. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकतो की
किमान निधी सिद्धांत, बरोबर, निर्वाह सिद्धांत, सौदेबाजी सिद्धांत या सर्वांचा समावेश या तुलनात्मक लाभाच्या सिद्धांतात होणार आहे। हे लक्षात, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते। तर अशा पद्धतीनं थोडक्यात काय, हे जे काही मजुरीचे सिद्धांत आहेत कोणते, जे आपल्या सिलेबसला 4 दिलेले आहेत, कोणकोणते, निर्वाह सिद्धांत, त्यानंतर काय मजुरी निधी सिद्धांत, त्यानंतर सौदेबाजीचा सिद्धांत आणि शेवटचा म्हणजेच काय तुलनात्मक लाभाचा सिद्धांत, हे थोडक्यात सांगता येऊ शकतात। त्यानंतर पुढल्या लेक्चरमध्ये यानंतरचा पॉइंट घेऊ। ओके।